श्रीराम जय राम जय जय राम. संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात. कोणतेही कृत्य आपण करीत असताना ज्याकरिता आपण ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरता घेतले त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान ठेवणे. वास्तविक आपण भगवंताचे आहोतच, पण भ्रमाने मी विषयांचा आहे असे वाटू लागले. संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असं सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे. तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, मग राम तुम्हाला ओळखता कसा येणार? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काढता आले पाहिजे, रामाला पक्के ओळखता आले पाहिजे. याकरिता अंतःकरणाची पवित्रता पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे, पण भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय. आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होते. खरी एकाग्रता होण्यासाठी सर्वाभूती भगवत भाव ठेवला पाहिजे. मी तुमच्याकरता सर्व काही करतो आहे, तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. पण तुमचा यावर विश्वास आहे कुठे? तुम्हाला नेहमी पेच पडतो, हे करू की ते करू. वास्तविक जे जे काही तुम्ही करीत आहात ते मीच करतो आहे, माझीच इच्छा तशी आहे असे मनी दृढ धरून वागावे. तुम्ही असे भेदबुद्धीने का वागता? मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानित नाही? अग्नीचा उपयोग तो करून घेणाऱ्यांवर आहे, तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य. मग परमेश्वराचे ध्यान करूच नाही की काय? तर सिद्धी मिळवण्याकरता ध्यान करू नये, परमेश्वर प्राप्तीकरता म्हणजे परमेश्वर मिळवण्याकरता निष्काम बुद्धीने ध्यान करावे. म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो. साधू सिद्धींचा उपयोग कधीही करीत नाहीत, ते परमात्मा स्वरूपात मिळून गेलेले असतात. सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवतात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रात दिसते. साधूजवळ कधीही व्यावहारिक गोष्टी मागू नयेत, त्या प्रारब्धावर सोपवाव्यात. प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडवणे होय. श्रीराम. नाम घ्यावे मनावदावे, मी देवाचा मी देवाचा. संत आपणा हेच सांगती, तू देवाचा तू देवाचा. विषयांचा मी कुणी नसे, भगवंताहुनी भिन्न नसे. विषयाचा मी कुणी नसे, भगवंताहुनी भिन्न नसे. विभक्त नाही त्याच्या पाशुनी, घोष चालू दे नित्याचा. नाम घ्यावे मनावदावे, मी देवाचा मी देवाचा. संत आपणा हेच सांगती, तू देवाचा तू देवाचा. नाम घ्यावे हे स्मरण्यासी, नाम घ्यावे अभिषेकासी.
नाम घ्यावे हे स्मरण्यासी, नाम घ्यावे अभिषेकासी, नाम जलाच्या धारा करतील प्रसन्न आत्मा शंभूचा. नाम घ्यावे मनावदावे, मी देवाचा, मी देवाचा. संत आपणा हेच सांगती, तू देवाचा, तू देवाचा. झुळझुळेल मग अंतरी गंगा, मनातला शिव होईल जागा. झुळझुळेल मग अंतरी गंगा, मनातला शिव होईल जागा. हातूनी घडते ते देवाचे, विषयच ईश्वर ध्यानाचा. हातूनी घडते ते देवाचे, विषयच ईश्वर ध्यानाचा. नाम घ्यावे मनावदावे, मी देवाचा, मी देवाचा. संत आपणा हेच सांगती, तू देवाचा, तू देवाचा, तू देवाचा, तू देवाचा, तू देवाचा, तू देवाचा. श्रीराम